नमस्कार मंडळी, आज एकदम स्वादिष्ट अशी सोयाबीन कोफ्ता करी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत, गरम पाणी घालून ठेवायचे। यामध्ये 15 ते 20 मिनिटाला बाजूला ठेवून देऊया। 15 मिनिटे झालेली आहेत। आता सगळे सोयाबीन चंक्स गाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहेत आणि याला स्क्वीज करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात घालायचे, त्याला बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे, बेसन पीठ घालायचे 3 चमचे। त्यानंतर सगळे बेसिक मसाले घालून घेतले आहेत, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। याचे आता कोफ्ते बनवून घेऊया। कोणत्याही शेपमध्ये तुम्ही बनवू शकता। आणि आप्पे पात्रामध्ये मी हे कोफ्ते शॅलो फ्राय केले होते, तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता। आणि आप्पे पात्रामध्ये हे खूप मस्त होतात आणि खूप झटपट होतात। आता कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे, त्यामध्ये जिरे घालायचे, अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे, कांद्याची पेस्ट घालून घेतलेली आहे, टोमॅटो पेस्ट घालून घ्यायची। त्यानंतर हळद, तिखट, मीठ, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं 5 ते 7 मिनिटं याला आपल्याला फ्राय करून पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यात कोफ्ते सोडायचे आहेत आणि मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार झाली आहे आपली सोयाबीन कोफ्ता करी। जबरदस्त चविष्ट रेसिपी आहे, नक्की तयार करा।